आमदार रवी राणांना पाना चिन्ह देण्यात आलंय। निवडणूक पाना चिन्हावर लढणार, निवडणूक आयोगाकडून चिन्ह बहाल। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांसाठी गडकरी सक्रिय, नागपूर महानगरपालिकेतल्या जनसामान्यांचा आढावा घेणार। वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। रामटेकचे आमदार आशिष जयस्वालांविषयी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, युती धर्म पाळला नसल्याची तक्रार। नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातल्या फर्निचरसाठी चंद्रपुरातलं सागवान 8 सप्टेंबर पासून 3000 घनफूट सागवान रवाना होणार, मंत्री मुनगंटीवारांची माहिती। कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक भरती, पात्रताधारक संतापले, कोर्टात जाण्याची तयारी। पुण्यातल्या आंदेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडचा साथीदाराच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काटा काढला, पोलीस तपासातून माहिती उघड। अखेर पुण्यात बंद असणाऱ्या 1000हून अधिक सीसीटीव्ही दुरुस्तीचं काम हाती, साम टीव्हीच्या बातमीनंतर पालिकेला जाब। पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, खडकवासलातनं विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रातला रस्ता बंद, गणेशोत्सवासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास। नाशकात गोदावरीची पाणी पातळी वाढल्यानं पुन्हा पूरस्थिती, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, गोदाघाटावरच्या मंदिरांनाही पाण्याचा वेढा। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते विरार 5व्या आणि 6व्या मार्गिकेला हायकोर्टाचा हिरवा कंदील, रेल्वे मार्गावरची कांदळवनं तोडण्याची परवानगी।